अध्यक्ष महोदय, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात ही लक्षवेधी आहे। उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी जवळपास मी जे काही प्रश्न विचारले त्या संदर्भात त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। या निमित्त माझे प्रमुख 2-3 प्रश्न आहे। कारण इथला सचिव जो आहे तो अँटी करप्शनमध्ये पकडला गेला होता। अँटी करप्शनमध्ये त्याला घेताना ज्या समितीने निर्णय घ्यायला पाहिजे होता त्या समितीने निर्णय घेता संचालक मंडळाने त्याला कार्यभार दिला आणि त्याला अकार्यकारी पदावर द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही। ज्या संचालक मंडळाने पूर्वीच्या ज्यांनी याला कार्यकारी पदाचा चार्ज दिला त्यावर आपण कारवाई करणार का? एक। दुसरं, आजच्या आज त्या सचिवाचा चार्ज काढून एआर स्तरावरच्या सचिवाला असिस्टंट जो तुमचा सहकार अधिकारी आहे त्याला आजच्या चार्ज देणार का? आणि सचिवाची ओपन अँटी करप्शनची इन्क्वायरी करणार का? हा एक पार्ट आहे। आणि दुसरा पार्ट असा आहे की जे आता चौकशी समिती नेमली होती त्या चौकशी समितीने त्याच्यात त्यांना संचालक मंडळाला दोषी पकडलेला आहे। तो दोषी पकडला आणि तो कॉशी ज्युडिशियल अधिकार डीडीआरचा असताना डीडीआरनी पणन मंडळाकडे, कारण की आपल्या ॲक्टमध्ये असं आहे की त्याची परवानगी पणन मंडळाने घ्यायला पाहिजे। तर पणन मंडळाने जो अहवाल आपल्याकडे प्रलंबित आहे, आपण त्या पणन मंडळाचे अध्यक्ष आहे, तो निर्णय आपण त्वरित घेऊन संचालक मंडळ बरखास्त करणार का? असे माझे प्रश्न आहे। कृपया आपण उत्तर द्यावे। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, या अमरावती बाजार समितीमधल्या सचिव जे आहेत मागच्या काळात त्यांच्याकडे अँटी करप्शनमध्ये ते सापडले होते आणि त्यांना पुन्हा एकदा जागा देत असताना अकार्यकारी पदावर त्यांची नेमणूक करावी असाही निर्णय देण्यात आला होता। आणि म्हणून आज जर ते सचिव पदाचं काम पाहता ते तर योग्य त्यांचा चार्ज तात्काळ काढण्यात येईल, नंबर 1। दुसरं, तिथे जे जिल्हा उपनिबंधक आहेत यांच्या माध्यमातून विहित प्रणाली करून 35ची प्रणाली करून तिथे एआरला ठेवण्यात येईल, पण ती प्रक्रियाला थोडा वेळ, त्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपल्याला करावं लागेल। तिसरा विषय, त्याच्यामध्ये चौकशी संदर्भात त्यांनी सांगितलं तर ती चौकशी झाली आहे। ती चौकशी 40चे निर्देश डीडीआरने त्या काळात दिले होते। त्याच्यानंतर डीडीआरने कलम 45 अन्वये संचालक मंडळ संदर्भातले नोटीस दिली आहे। परंतु आपल्या माध्यमातून मला खोडके साहेबांना सांगायचं आहे की त्या संदर्भात हायकोर्टामध्ये रीट चालू आहे आणि हायकोर्टाने त्या बाबतीत सूचना दिली की आपण अंतरिम आदेश देऊ शकतात परंतु अंतिम आदेश देऊ शकत नाही। तर मान्य न्यायालयाचा आदर राखून योग्य ती कारवाई करण्यात येईल। खोडके साहेब, हा बोला। खोडके साहेब बोला। संचालक मंडळाच्या संदर्भात हायकोर्टामध्ये विषय नाही आहे, तरी पण माझं काही हरकत नाही। निर्णय हायकोर्टाचा लागल्याबरोबर 1 महिन्याच्या आत संचालक मंडळ बरखास्त करणार का? हा माझा दुसरा प्रश्न। कोर्टाचा काय निर्णय लागणार? चांगला सुझाव दिलेला आहे। कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर कोर्टाच्या निर्णयावर तात्काळ अंमलबजावणी